सन्माननीय सुनील शिगवण यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान यांच्याकडून आम्हाला लाभलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हे बाकी आहेत का? कोण कोण बाकी आहेत? सगळे बाकी आहेत। या ठिकाणी काही सत्कार या ठिकाणी केले जातील। सन्माननीय प्रवीणजी बारे यांचा यथोचित सन्मान केला जाईल। मी आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे। त्याचप्रमाणे सुचितजी गोलांबडे यांचा यथोचित सन्मान केला जाईल। आपण पुढे यायचं आहे। संतोषजी भागणे साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल। लगेचच ज्यांची नावं घेतो फटाफट या की आपल्याकडे वेळ कमी आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय अमरजी देवळे यांचा सुद्धा सत्कार केला जाईल। अनिकेतजी देवळे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाईल। आणि राहुल करंजकर, प्रतीक बागणे आपल्याला सर्वांना विनंती करतो की लगेचच या, आपला या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल। कारण महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी आपण दिलं। ही स्पर्धा यशस्वीरित्या पार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपलं ज्या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्याबद्दल आपला यथोचित सन्मान केला जाईल। चला लगेचच या, ज्यांची नावं घेतली प्लीज लवकर या प्लीज। हॅलो 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 मंडळाचे सर्व सभासद त्यांना विनंती असेल की आता आपण अंतिम सामना लगेचच सुरू करतोय। आपण स्वयंसेवक असाल त्यांनी आपण सगळ्यांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून प्रत्येक 2 षटकांचा हा खेळ असेल। अंतिम सामना तसेच 2-2 षटकांचा सामना असेल। प्रत्येक सभासदाच्या मंडळाच्या सभासदांना विनंती करतोय की आपण सीमारेषेचा ताबा घ्या जेणेकरून आपल्याला दोन्ही संघाला योग्य असे निर्णय आपल्याला देता येईल। अंतिम सामना 2 बलाढ्य संघ एका बाजूला पाहतोय समाज जागृती चषक 2026च्या या भव्य दिव्य आयोजन सोहळ्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलेले 2 संघ पाहतोय। एका बाजूला ओम तेलोबा क्रिकेट संघ साखळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळतात सह्याद्री क्रिकेट क्लब हुंडवरे जाधववाडी। ओम तेलोबा क्रिकेट संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केले सह्याद्री क्रिकेट क्लब हुंडवरे या संघाला। पाहूया त्यांचा निर्णय कसा असेल, कारण की पहिली षटक नाणेफेक जिंकल्यानंतर प्रत्येक संघ जर पाहायला गेला तर या स्पर्धेमध्ये सकाळपासून गोलंदाजी स्वीकारत होते। येथे मात्र चित्र पाहायला मिळालंय पहिला अंतिम सामन्यामध्ये मात्र पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय ओम तेलोबा क्रिकेट संघाने। त्यांच्या कर्णधाराचा हा निर्णय किती योग्य ठरतो हे मात्र पाहावं लागणार आहे। तसेच मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय रोशनजी शिगवण साहेब यांचं इथे आगमन झालंय। त्यांच्या मंडळाच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो। त्यांना आपण सन्मानित करूयात। लगेचच या जाऊया मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलात तर दोन्ही संघ बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात। विभागातले नामवंत संघ खऱ्या अर्थानं आज बॅट आणि बॉलच्या साहाय्यानं रामकृष्ण हरी नावाच्या मंत्राचा उच्चार करावा आणि यशस्वी नावाच्या पांडुरंगाला प्रसन्न करून घ्यावं यासाठी या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। अंतिम लढतीमध्ये पाहायला मिळते खऱ्या अर्थानं कबुतराला गरुडाचे पंख कदाचित लावता देखील येतील, परंतु गगन बारारीचे वेड हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते। येथे तेच गगन बारारीचे वेड घेऊन उतरले दोन्ही संघ। अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ ठरतोय याच पर्व पहिल्यातला समाज जागृती चषकावरती कोणता संघ आपलं नाव करतोय हे मात्र पाहावं लागेल। येणारा काळ आपल्याला लवकरच दाखवून देणार या स्पर्धेतला कोणता विजेता संघ ठरतोय हे मात्र पाहायला मिळेल। प्रथम फलंदाजी स्वीकारत असताना ओम तेलोबा क्रिकेट संघाकडून सलामीसाठी 2 फलंदाजांचा वापर केला जातोय। एका बाजूला पाहतोय प्रशांत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती मनोहर। प्रशांतची जर मागील सेमीफायनल मध्ये जर कामगिरी पाहिली तर एकतर्फी कामगिरी पाहायला मिळाली। खऱ्या अर्थानं बॅटिंग आणि बॉलिंगच्या साह्याने आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले। 30 धावांचं योगदान दिलं होतं आणि गोलंदाजी करत असताना एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला होता तोच फलंदाज आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय। प्रशांत नाणेफेक जिंकल्याच्या नंतर पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा योग्य होतोय का हे मात्र पाहावं लागेल। मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला अंतिम लढतीतला पहिला षटक घेऊन येतोय सह्याद्री क्रिकेट संघ। या संघाकडून आघाडीचा गोलंदाज बॉलर नेम
सूरज, ज्या सूरजने मागील सामन्यामध्ये सुद्धा वेगाचा पुरेपूर फायदा घेतलाय, या खेळपट्टीचा चांगला खरपूस समाचार घेतलाय, तोच गोलंदाज सुरेख वेगावरती स्वार होणारा हाच गोलंदाज सूरज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रशांत सारख्या फलंदाजाला पहिला चेंडू आणि तेवढा सुंदर त्या खेळून काढलाय, चेंडू जाऊन पोहोचते कव्हर रिजन मध्ये, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पाहूया येते काय ते निर्णय आणि चौकार पाहायला मिळाला, पहिल्या चेंडूवरती चांगला चौकार पाहायला मिळतोय, 4 धावा पाहायला मिळत आहेत, आमचे स्वयंसेवक तिथे आहेत, 4 धावा मिळालेल्या आहेत पहिल्याच चेंडूवरती, चांगला फटका सजवला गेला प्रशांतच्या माध्यमातून, अंतिम लढतीमध्ये आपल्या स्वतःच्या खेळीचा श्रीगणेशा केला जातो आणि आपल्या संघाचा श्रीगणेशा करतोय प्रशांत. खऱ्या अर्थानं आज अंतिम लढतीमध्ये माझ्या सहकारी मित्र सकाळपासूनच आपण त्यांचा गोड आवाज ऐकतोय, ते सुद्धा माझ्याबरोबर आज अंतिम लढतीमध्ये समालोचन करतायत. आमच्या पांगरी गावच्या आणि दापोली तालुक्यातील एक गोड आवाज सुदेशजी शिगवण साहेब, सकाळपासून आम्ही एकत्रित समालोचन करत असताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं यावेळेला सुद्धा वेगावरती सवार होताना पाहायला क्षेत्ररक्षक होते, तिथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते, स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण पहिल्यांदाच मनोहर यांना, अंतिम लढतीमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण प्रशांत यांना आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतोय सूरज. 2 षटकांचा खेळ आहे. नक्कीच सूरजाची गोलंदाजी महत्वाची राहील, कारण पाहिलं तर जेव्हा जेव्हा सूरज कमबॅक करतो तेव्हा नक्कीच सामना या ठिकाणी सह्याद्री जिंकते. तर इथून मात्र कमबॅक करावं लागेल. पाहिलं गेलं तर षटकार चौकार एक आलाय, षटकार अजूनपर्यंत आला नाहीये. परत बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला, पाठवून दिले तर ऑन साइडला सीमा रेषमार येतोय खडखडीत षटकार. जणू काही तुम्ही थँक्यू डीजे, थँक्यू. 6च्या मदतीने एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 11 धावांवरती. पहिलं षटक प्रगतीवरती असताना 2 षटकांचा सामना असेल. फायनलची लढत आपण पाहतोय. समाज जागृती चषक 2026 या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. पाहूया, सुंदर सुंदर चेंडू या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण आहे, झेल टिपायचा होता. पाहूया, माहीने सुंदरसं कमबॅक त्या ठिकाणी मागून दिलं, मागच्या बाजूने सुंदरसं कव्हर केलं. आता मात्र 2 धावा खर्च केला. नक्कीच जर झेल झाला असता तर मोठा गडी मोठा मासा गळाला लागला असता. नक्कीच शिवण साहेब, येथे जर झेल जर पाहायला मिळाला असता तर थोडंसं बॅकफूट वरती पाहायला मिळाला असता संघ, परंतु चांगला एक बोलतात ना भाग्य सुद्धा बहादुरांचं साथ देते आणि तसंच काहीसं भाग्याने सुद्धा साथ दिले. मात्र येणाऱ्या चेंडूवरती कसा फटकेबाजी करतो हे मात्र पाहावं लागेल. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू भटकत असताना पंच काय इशारा करतात आणि पंचांचा इशारा तो वाईट बॉलचा. अवांतर धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेट आहेत. पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना 14 धावा. नक्कीच इथून मात्र कमबॅक करावं लागेल दोन्ही संघांना. पाहूया, एका बाजूला धावा थांबवायच्या आहेत तर एका बाजूला धावा वाढवायच्या आहेत. पाहिलं गेलं तर सुंदरशी खेळ सकाळपासून राहिली आहे आणि रोहितला विचारलं होतं क्वेश्चन की कुठला कोण सामना जिंकू शकतो. याच्या अगोदर आम्ही समोरच्या संघाला हरवली आहे. तर पाहूया काय सर रणनीती. सुंदर चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूचा फायदा उचलला आणि या ठिकाणी चेंडू चाललाय मागच्या बाजूला 1 बम्पचा इशारा येतोय. म्हणजे आता याच्यानंतर जर का बाउन्स मारला तर नक्कीच नो असेल. पाहूया, एक बम्स या ठिकाणी झालेला आहे समाप्त. तर एकंदरीत धावसंख्या 14 धावांवरती विसावलेली. पहिलं षटक प्रगतीवरती असताना आपल्यातून गोलंदाजी. खरं तर सिमेंट विकेटचा इथं पुरेपूर फायदा घेतो गोलंदाज सूरज सारखा गोलंदाज. वेगावरती स्वार होतोय. टप्पा खाल्ल्याच्या नंतर जर पाहिलं तर त्याच्या गोलंदाजीतला वेगच दाखवून देतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी सातत्याने करतोय. पुरेपूर आपल्या उंचीचा सुद्धा फायदा घेताना पाहायला मिळतोय. खरं तर सिमेंटची विकेट आहे आणि त्याचा सुद्धा फायदा गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला होत असतो. यावेळेला मात्र हवेमध्ये चेंडू पाहूया, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. काय होतंय आणि चांगला झेल पाहायला मिळाला. मनोहर यांना मात्र परतावून लावावं लागतंय. चांगला झेल, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये मनोहर परत आहेत डगआउट मध्ये आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत संघाकडून 1 डाऊन पोझिशन मध्ये मानव. जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतली होती मनोहर यांची तेव्हा सांगितलं होतं जर का प्रशांतची विकेट आली तर मी मागे जागा सांभाळेन, परंतु इथे विकेट आले मनोहरची आणि आता प्रशांतला थांबवणं त्याची जागा म्हणजे सावरावी लागणार आहे.
त्याची जागा भरून काढावी लागणार आहे. बरोबर. जर मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर सेमीफायनलच्या लढतीमध्ये प्रशांतनी संपूर्ण सामन्याची सूत्र आपल्या खांद्यावरती घेतली होती. आता मात्र दबाव नक्कीच असेल, कारण की आपला सहकारी खेळाडू मैदानाच्या आतमधून बाहेर गेलाय. पहिला गडी बाद झालाय तो प्रशांतच्या मनोहरच्या रूपामध्ये, आणि मात्र आता सहकारी आपला परतल्याच्या नंतर संपूर्ण सामन्याची सूत्र प्रशांतच्या खांद्यावरती असं घ्यावीच लागणार, आणि तोच काहीसा दबाव कसा झुगारून लावतोय हे मात्र पाहावं लागेल. आणि इथे मात्र शिवण साहेब गोलंदाजी करणारा गोलंदाज सूरज ह्याला मात्र लईमध्ये येत असताना पाहायला मिळतो, कारण की पहिलं षटक हाताळत असताना असं वाटत होतं की समोरच्या संघाने पहिली टॉस जिंकल्याच्या नंतर पहिली फलंदाजी स्वीकारले. फलंदाजी स्वीकारल्याच्या नंतर प्रत्येक संघ अंतिम लढतीमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्याच निर्णयाच्या विरोधात गोलंदाजी करायची आहे, आणि तशीच गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. आता मात्र कशा पद्धतीने दुसऱ्या गोलंदाजीसाठी येणारा गोलंदाज कशा पद्धतीने रोहित गोलंदाजी करतोय हे मात्र पाहावं लागेल. स्वतः कर्णधार आपल्या संघाची जबाबदारी खांद्यावरती घेऊन शेवट षटक हाताळण्यासाठी सज्ज. सुंदर चेंडू यॉर्कर लेवलच्या चेंडूला दिशा दिली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सुंदरसा बॅकअप मागून दिलं. सूरज आला तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सूरज यांचं पाहिलं. नक्कीच आपल्या संघासाठी 2 महत्वपूर्ण धावा वाचवल्या. प्रशांतसाठी पुन्हा एकदा पुढील चेंडू रोहित यांचा. यॉर्कर लेवल पुन्हा एकदा वापरलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट झाली तर नक्कीच या ठिकाणी पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच तंबूचा रस्ता बॅट्समनला परतावा लागला असता माघारी. पण सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी किशोरने सुंदरसं बॅकअप केलं. जर्सी नंबर 26 अफलातून थ्रो ठेवला अजय याने. अजयचं सुद्धा महत्वपूर्ण योगदान आहे सह्याद्री संघामध्ये. एक छोटा हाईटचा खिलाडी. मित्रांनो, बॅटिंग बॉलिंग जरी का आपल्याला मिळाली नसेल तर आपण क्षेत्ररक्षणामध्ये समाधान मानावं, जेणेकरून संघाचा विजयामध्ये आपला विजय, आपल्या संघाचा विजय हेच आपले विजय समजून संघामध्ये कामगिरी करावी. तर पाहिलं गेलं तर सुंदरसं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं अजय यांच्याकडून. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईक वरती मानव. पुढे येऊन आडव्या बॅटने खेळला आणि पाठवून दिलं सीमा रेषेबाहेर. येतोय मानव यांच्या बॅट मधून सुंदरसा ब्रँडेड षटकार डीजे. चला पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. मित्रांनो, ऐसी गलती मत करना, भुगतना तो पडेगा. जर का झेल झाला असता, नवीन बॅट्समन आला असता या ठिकाणी पाहतोय आपण. एकंदरीत धाव संख्या होतीये 23 सॉरी 24 झालाय. 24 धावा स्कोरबोर्ड वरती. जर का झेल झाला असता नक्कीच बॅट्समनला तंबूचा रस्ता मिळाला असता. पाहूया काहीचे चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत. 2 चेंडू शेष आहेत. 24 धावांपर्यंत मजल मारता आली आतापर्यंत. यॉर्कर लेवल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं या चेंडूवरती. पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो का? नक्कीच रनआउटचा खतरा होऊ शकतो. या साईडला जरी का लावला असता तरी एक रन वाचला असता. पाहिला तर रोहितला संधी होती इकडे विकेट घेण्याची, परंतु त्याला प्रशांतचा विकेट महत्वाचा वाटतोय. एकंदरीत धावसंख्या 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचतीये 27 झाल्या. 26 धावांवरती धावसंख्या पोहोचतीये. शेवटचा चेंडू रोहित यांचा आणि प्रशांतसाठी. पाहूया किती धावा उभ्या करतात. फायनलची ही लढत पाहतोय आपण. समाज जागृती चषक 2026 या स्पर्धेमध्ये चमचमत्या ट्रॉफीवरती कोणता संघ सुवर्ण अक्षराने नाव लिहेल, कुठला संघ असेल विजेता आणि कोणता संघ असेल उपविजेता, याच्या औपचारिकता लागून गेली आहे.
सामन्याचं गणित सांगतंय. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला रोहित यांचा प्रशांतसाठी. सुंदर चेंडू सुरेख चेंडू ठेवला. आता मात्र विकेटचं पतन नक्कीच परतावं लागेल माघारी आणि धाव संख्या मात्र विसावली आहे. फक्त आणि फक्त 26 धावांवरती जिंकण्यासाठी 27 धावा असतील. 12 चेंडू आणि 27 धावा. तोपर्यंत लावूया एक सुंदर असं डीजे. गोलांबडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. प्रकाश गोलांबडे साहेब. चला 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग घेऊन उतरते सह्याद्री उन्नवरे क्रिकेट संघ. पाहूया कशा पद्धतीने सलामीसाठी आलेले फलंदाज. एका बाजूला पाहताय आपण सलामीसाठी दोन्ही सलामी स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण रोहित आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण अक्षय. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण प्रशांत यांना. सलामीचा पहिला आघाडीचं षटक घेऊन येतोय. अकोटाप्याचा चेंडू चांगला सन्मान दिला आणि पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. फंबल पाहायला मिळाला आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सरळ 4 धावांसाठी. त्याचप्रमाणे सन्मान्य प्रकाशजी नागावकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आपल्याला विनंती करतो की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. फायनलची लढत आपण पाहतोय. प्रसादकडून मोठी चूक झाली त्या ठिकाणी. डीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना चेंडू चाललाय सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. शिवण साहेब इथे जर पाहिलं जर प्रशांतने सुद्धा पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला होता आणि येथे मात्र रोहितच्या सुद्धा बॅट मधून पहिल्याच चेंडूवरती चौकार पाहायला मिळालाय. जशाच तसे ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला वेगावरती स्वार होते प्रशांत. निर्धाव चेंडूची सांगता झाली. रोहितला मात्र हा चेंडू काही कळाला नाहीये. सरळ जाऊन विसावलं यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची एक सांगता झाली. चांगली गोलंदाजी करते. खरं तर पॉइंट रिझन मध्ये थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या समालोचन कक्षाच्या समोर. अन्यथा आपल्याला एकच धाव मिळाली असती या चेंडूवरती, मागील चेंडूवरती. यावेळेला थोडीशी बाहेरची कडा घेऊन गेले. स्लिपच्या क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट होते ते मात्र आणि 1 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत. 27 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करत असताना पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना 5 धावा.
नक्कीच जिंकायचं असेल तर 13.5च्या सरासरीने धाव बनवायचे आहेत, कारण एकंदरीत धावसंख्या बनवायची आहे 27. यावेळेला मात्र सुंदर चेंडू पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. या ठिकाणी दाद मागली जाते वाईट साठी. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अक्षय यांचा. जर का बसला असता तर नक्कीच षटकार चौकार या चेंडूवरती आला असता. अफलातून फटकेबाजी. रोहित सातत्याने रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो. मागील सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. अक्षय आहेत, माफ करा. इथे जर कनेक्ट झाला तर नक्कीच चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला. यावेळेला मात्र कनेक्ट झालाय. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. काव कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतील, परंतु त्याला जर थोडासा फंबल पाहायला मिळाला आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सरळ 4 धावेसाठी. अजून एक चौकार पाहायला मिळाला. या 4 धावेने पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या. 27 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करत असताना बिनबाद 9. पाच चेंडू 9 धावा आतापर्यंत स्कोरवरती लागल्या. पाहूया शेवटचा चेंडू काय असेल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर सुंदर बॅट निकाला घेतली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धावा कंप्लीट केली. काही सगळं 4 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकाचं रूपांतर मात्र 2 मध्ये केलं आणि 2नी समाधान मानावं लागेल. पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो. इथे कुठली जोखीम उचलला नाही, कारण रोहितला यायचं स्ट्राईक वरती. याच्यानंतर पहिल्या षटकाची एकंदरीत समाप्ती. पहिल्या 7 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत 7 चेंडू धावा खर्च केला. 11 6 चेंडू 11 धावा. आता पूर्ण 6 चेंडू राहिले. 6 चेंडू बनवायचे आहेत आता. 6 चेंडू 16 धावांची गरज. सामना मात्र चुरशीचा ठरतोय. अंतिम लढत आहे. खरंच शेवटच्या बॉलवरती सामना गेला पाहिजे. प्रत्येक आयोजकांचं स्वप्न असतं की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला पाहिजे. खऱ्या अर्थानं त्याच वेळेला क्रिकेटचा विजय होत असतो आणि तसंच काहीसं चित्र पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एकतर्फी विजय कोणत्याच संघाला मिळणार नाही हे मात्र नक्कीच आहे, कारण की दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना 100% एफर्ट्स देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू समीकरण आहे. विजयासाठी 16 धावा. सामना जर बरोबरी सुटला तर विजयी टॉस जिंकणारा संघ विजयी ठरेल. गोलंदाजी मार्कवरती सागर. यावेळेला सागर कडून थोडीशी चूक झाली. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा. येथे मात्र धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 12 धावा. 6 चेंडू पुन्हा एकदा 15 धावांची गरज. प्रयत्न करावा लागणार आहेत दोन्ही फलंदाजांना तसेच गोलंदाजाला सुद्धा. यावेळेला सुद्धा लेग स्टंपच्या बाहेरचा भटकत असताना मात्र आणि पुन्हा एकदा पंच दंडित घोषित करतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सातत्याने गोलंदाजी करत असताना मात्र अंतिम लढतीमध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी चालून करून चालणार नाहीये. संघासाठी हे थोडेसे घातक ठरू शकते आणि तसंच काहीसं चित्र पाहायला मिळते. यावेळेला मात्र गती परिवर्तन पाहायला मिळतं. कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. काय होतंय आणि व्हाईट बॉलचा इशारा येतो. सलगची 3 चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 3 चेंडू वाईट टाकून मोठी चूक केली. पाहायला गेला तर एक टप्पा खाली आलाय, कारण 1 चेंडू 3 धावांची कधी कधी गरज असते. इथे 1 न चेंडू टाकता सलग 3 वाईट चेंडू टाकलेत. परंतु अंतिम लढत आहे. शिवण साहेब काही करू शकतं, कारण की गोलंदाज सुद्धा तेवढा चतुर आहे. यावेळेला फुलटा चेंडू आणि त्या वेगावरती सार होऊन चेंडूला पोहोचवलं सरळ 6 धावांसाठी. एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. अफलातून फक्त मिठाई ऐकली होती आपण, परंतु त्याच्यापेक्षा सुंदर हा क्रिकेटचा बेहतरीन शॉट रोहित यांच्या बॅट मधून. इथे 6 षटकार म्हणून सांगून दिलंय की जिंकण्यासाठी आम्ही आलोय, इथून मात्र कमबॅक करणार नाही. पाहायला गेला तर सुंदरसा षटकार. 6 धावाने नक्कीच धावसंख्या उंचावतीये. 5 चेंडू आणि 7 धावा. सामना चुरशीचा ठरतोय, परंतु गोलंदाजांवरती मात्र दबाव असेल. या ठिकाणी सन्माननीय प्रकाश गोलांबडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलं. धन्यवाद. पुन्हा एकदा खराब वाईटच्या रूपाने आवांतर असून नक्कीच भरगळला. ज्या सागराने दिवसभरात सुंदरशी कामगिरी केली होती ना, तो मात्र आता फायनल मध्ये खराब गोलंदाजी करतोय. नक्कीच हे चित्र असू शकतं. फायनलचा दबाव नक्कीच असेल
आणि तसंच काहीच पाहायचं म्हणजे समोर रोहित सारखा आक्रमक खेळणारा फलंदाज आहे, त्याचा सुद्धा काहीसा दबाव असू शकतो. परंतु अंतिम लढतीमध्ये मी का पोचलोय, माझा संघ मात्र का पोचलाय, हे मात्र गोलंदाजाला विचार करावा लागेल. कारण की सकाळच्या सत्रापासून सातत्याने चांगलं प्रदर्शन करून माझा संघ पोचलाय. येथे मात्र माझ्याकडून जर चूक झाली तर त्याचा परिणाम संघावरती होतोय. आणि तसंच काहीच चित्र आता मात्र पुन्हा एकदा थोडस गचाळ गोलंदाजी करताना असं पाहायला मिळतोय. इथे मात्र सामना अक्षरशः चुरशीचा होता, त्याला बिनचुरशीचा बनवला. कारण पाहायला गेलं तर 5 वाईट टाकलेत शेवटच्या षटक हाताळताना सागर यांनी, ज्या सागरने सुंदरसं कमबॅक पूर्ण मॅच मध्ये केलं होतं. कारण त्यांची गोलंदाजी खूप महत्वाची होती. आता मात्र 5 वाईट टाकून समोरच्या संघाला जिंकण्याचं स्वप्न अगदी म्हणजे साधे असं स्वप्न करून दिलंय की तुम्हीच जिंका. बरोबर, कारण की जणू काही समोरच्या संघाला विजय बहाल करण्याचा प्रयत्नच केला जातोय. कारण की वाईट बॉल इथे नाही आले असते तर सामना चुरशीचा ठरला असता. ते जर 5 वाईट जर येत नाहीयेत तर मात्र सामना अजूनही वरचढ होतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि तेवढाच चेंडूने 6 धावेने या समाज जागृती चषक इथं मानकरी ठरतोय. खूप सुंदर अशी लढत आपण पाहिली. एका हाती सामना लॉस ऑफ 0 विकेट वरती या ठिकाणी वजल मारले आणि सह्याद्री क्रिकेट संघाने आपल्या नावाचा दबदबा मात्र कायम ठेवला. अफलातून बॅटिंगचा नजारा पेश केला. इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं रोहितला की लास्ट टाइम मॅच झाली होती तेव्हा कोण जिंकलं होतं, तेव्हा सांगितलं होतं की आम्ही मारले, यावेळेस सुद्धा आम्हीच जिंकू आणि ते जिंकून दाखवले रोहित याने. अफलातून बॅटिंगचा नजारा पेश केला. चला लगेच आपण सत्काराकडे वळणार आहोत आणि लगेचच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे सुद्धा वळणार आहोत. या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शाखा प्रमुख 127 घाटकोपराचे सन्माननीय विलासजी जाधव साहेब,